तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आता मी निघालो गुहागरला लाईट हाऊस आहे ना, ते आम्ही बघायला निघालो आणि तिथून गोपाळगडावरती पण जाणार. तर आजच्या व्लॉगमध्ये फुल मजा येणार आहे. मित्रांनो, मी माझ्या काल 22 फेब्रुवारी तर काल मी व्लॉग शूट नाही केला, काल फुल धमाल झाली. आणि मित्रांनो, आपण जी गाडीची डिलिव्हरी घेतली M15ची, ती मी तो व्लॉग आजच अपलोड केलाय, कारण की जरा डिले झाला त्या व्लॉगला. सगळ्या क्लिप वगैरे व्लॉग पण मोठा होता भरपूर, कारण की एकदा मी एडिट केला पण माझ्याकडून चुकून जरा डिलीट झाला. तर डिलीट झाला म्हटल्यावर सगळं परत ते सुरुवातीपासून सगळं एडिट करायला लागलं. आणि मित्रांनो, रील्स शूट केली आहे. आता फक्त एडिट करून त्यात गाणं वगैरे चांगलं लावून त्याचं पण काम चालू आहे. त्याचं काम आपल्या ह्या माणसाकडे दिलेलं आहे, राजूदा ह्याच्याकडे दिलं आहे. तर तो काम वर्क इन प्रोग्रेस आहे. तर ते होईल एक आजपर्यंत, उद्या कम्प्लीट होईल. उद्या पोस्ट होईल ती रील्स. तर हा आपला मोटो ब्लॉगिंगचा सेटअप. आज आपण मोटो ब्लॉगिंग करत जाणार आहोत, काही झालं तरी, कारण की आपल्याला 21 तारखेला मोटो ब्लॉग करायला जमला नाही. तर आज मोटो ब्लॉग करतच जाऊ आपल्या MT-15 वरून. तर चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता तुम्हाला डायरेक्ट मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपवरतीच भेटतो मी. तर मित्रांनो, मी आता मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपवरती आलो आहे आणि ही आपली गाडी इथं बाहेर पाटी आणून लावली अंगणाच्यातून. आता जरा हिचं कवर वगैरे काढून येत. जरा तुम्हाला बाजूला आवाज येत असेल, कारण की बाजूलाच आमचा बिझनेस आहे हा बघा. इथून जरासा नॉईस येत असेल तुम्हाला. बाकी ही आपली बाईक आहे, चेक करा एकदा, लुक बीस्ट एकदम. आता फक्त जरा इथून मित्रांनो बाहेर काढतो आणि मग तुम्हाला मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपवरती भेटतो. तर मित्रांनो, आम्ही आता निघतो आहे. आम्ही होतो पुढे, कारण की हे येणार आहेत 4 व्हीलरमधून. तर आता निघूया मित्रांनो. त्याला नाही पडत, त्याला आपण काय करणार, आम्ही होतो पुढे. हा मित्रांनो, काही बोला तरी गाडी चालवायला जी मजा येते ना, फीलच वेगळं आहे. पिकअप टॉप क्लास एकदम. आणि परत तिला मित्रांनो स्लीपर क्लच आहे, म्हणजे आपण अप शिफ्ट आहे ना, क्लच न दाबता पण करू शकतो बघा. असा प्रकार आहे. डाऊन शिफ्ट पण तसंच करू शकतो आपण बघा. पण आपण ते आता करणार नाही, कारण की आपली गाडी अजून आहे नवीन. तर आता प्रवास आपला झालेला आहे चालू. असंच आपण एकदा कोल्हापुरात पण जाऊ मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपवरती लवकरच. आता जाऊ शकत नाही, कारण की आमच्या हॉस्टेलला गाडी आहे ना, ती अलाउड नाही, त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही. बाय द वे, दादा माझ्या इथं पाठी बसला आहे आणि आम्ही आता निघालो आहोत गुहागरच्या दिशेने. आणि मित्रांनो, गाडीला जरा 80च्या वरती न्यायला पण आम्हाला सांगितली नाही, म्हणून आपण गाडीचा स्पीड एकदम मेंटेन ठेवूनच चालवणार आहोत. जास्त घाई नाही करणार आहोत आपण, कारण की अति घाई आणि संकटात नाही बोलतात, ते आपल्याला प्रत्यक्षात करायचं नाही. बाकी मित्रांनो, गाडीबद्दल काय प्रश्नच नाही, अशी गाडी आहे. तर आता निघालो आहे ऑन द वे. आणि मित्रांनो, जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आता भारी आपल्या यूट्यूबवरती कॉन्टेंट येतील, मोटो ब्लॉग पण येतील लवकरच. आम्ही मित्रांनो बालाजीचं पण ट्राय करणार आहोत जायला, तिरुपती बालाजीला जमलं तर. 2 गाड्या घेऊन, एक दादाची गाडी पुण्यातून तो येईल आणि आम्ही इथून जाऊ, असं प्लॅनिंग आहे. आता बघू, कारण की आता बालाजीला जायचं म्हटल्यावर सगळी प्रिपरेशन पण करायला हवी. परत 3 महिने आधी तिकीट बुक करायला लागतं त्याचं, ते पण सगळं बघायला हवं. तर बघूया, प्लॅनिंग करू आपण लवकरच तिकडे पण जायचा. आणि जाऊ मित्रांनो, आपण आता बाईक घेतल्या म्हटल्यावर आपला प्रवास भरपूर होणार आहे. व्लॉग पण आता आपल्या चॅनलवरती ना भरपूर भारी येतील, कारण की याच्यात मी जेव्हा कोल्हापुरात होतो काय माझ्याकडे कॉन्टेंट नव्हता एवढा, कारण की मी कोल्हापुरातून कॉलेज आणि तिकडे असल्यावर जास्त रुटीन तेच असतं माझं. कारण की जरा अभ्यासाकडे पण बघितलं पाहिजे, कारण की आपण मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो म्हटल्यावर जरा जॉबचं पण बघितलं पाहिजे. हे जस्ट मी असं मजा म्हणून सुरू केलं मोटो ब्लॉगिंग. बाईक ही घेतली मला पप्पानी. पुढची जी बाईक असेल ती आपल्या कष्टाची असेल, स्वतःची जी कुठची असेल ती समथिंग. नेक्स्ट बाईक पण आपण प्रयत्न करू KTMची घ्यायचा किंवा यामाहाचीच घ्यायचा, R3 वगैरे. पुढची गाडी आपली नेकेड नसेल तर स्पोर्ट्स असेल, जेणेकरून जरा स्पोर्ट्सवाली पण आपण मजा घेऊ शकतो. शॉर्ट राईडला, लॉंग राईडला पण नेकेडवरूनच जाणार. मित्रांनो, मी आत्ता पोचलो आहे हेदवीला. आणि जर का तुम्हाला बामणगडाला जायला असेल ना, तुम्हाला माहिती असेल तर इकडून लेफ्टला जायला लागतं बामणगडाला. तर तिकडून तुम्ही बामणगडाला जाऊ शकता, पण आपल्याला जायचं वरती सरळ. बाकी मित्रांनो, गाडीचा पिकअप चेक करा तुम्ही. टॉप क्लास.
गाडीबद्दल नाद नाही मित्रांनो, अशी गाडी आहे नाद खुळा. आता तुम्हाला वाटत असेल की मी एकसारखं सांगतोय, कारण की जी असते ती आपण जी टेस्ट राईड घेताना गाडी चालवतो आणि ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण आपली चालवतो स्वतःची, तेव्हा भरपूर फरक असतो मित्रांनो गाडीत. अजून दादा वगैरे पण येतात फोर व्हीलरमधून पाठवून. आम्ही जातो आहे बाईकवरून दोघंजण. दादा आहे माझ्या वाटी, तुम्हाला माहितीच असेल, बोललो असेल मी ब्लॉगमध्ये. तर आतापासून आपल्या चॅनलला धमाल उडणार आहे सगळी. मित्रांनो आपण आता पोचलो तो वेळणेश्वरला. आणि मित्रांनो हे जे दिसतंय ना तुम्हाला इकडे, हे वेळणेश्वरचं कॉलेज आहे. पण इथे काही जास्त स्टुडंट नाहीत. म्हणजे जेव्हा सुरू झाले होते ना लॉकडाऊनच्या आधी, तेव्हा जरा तिथे पब्लिक दिसायचं आम्हाला. पण आता काय पब्लिकच दिसत नाही त्याच्यामध्ये. जेव्हा लॉकडाऊनच्या नंतर झालं ना कोरोना, त्याच्यानंतर इथे अजिबात मुलंच येत नाहीत. पाठी केलं आता कॉलेजचे, तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही. तर असा सगळा विषय आहे. ते इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तिथे माझ्या दादाला ॲडमिशन पण घ्यायचं होतं, पण काय 2 मार्कांसाठी नाही गेलं. 2 की 1 मार्कासाठी तर जर ॲडमिशन नाही भेटलं त्याला. पण तो आता काय बोलतो आहे, मला नाही भेटलं ना ते चांगलं झालं. कारण की ते त्या कॉलेजची आता अवस्था आहे ना ते एकदम बिकट आहे. कारण की जेव्हा सुरू झालेलं ना तेव्हा त्याचे जे डोअर्स असतात ना ते पण ॲटोमॅटिकली ओपन व्हायचे. म्हणजे पूर्ण सेन्सरवरती होते. जेव्हा आपण त्याच्या डोअरच्या समोर जाऊ तेव्हा ॲटोमॅटिक ते दोन्ही असे ओपन व्हायचे. असं होत असेल. बाकी जराशी पळवूया आता हिला. इथं रोड जरासा लागला आहे चांगला. हा तुम्हाला मिळणार मित्रांनो वेळणेश्वरला जायचा फाटा इथे समोर. म्हणजे वेळणेश्वर बीचला इथून तुम्ही जाऊ शकता. लिहिलं इथून बघा, वेळणेश्वर 3 किलोमीटर, गुहागर 17 किलोमीटर. म्हणजे जर आपल्याला 17 किलोमीटर जायचं आहे लांब. सावकाशच जाणार होतं आपण. अजून पाठवून दादा वगैरे पण येतो आहे, त्यांना पण जरा थांबलं पाहिजे. कारण की मित्रांनो जे लाईट हाऊस आहे ना ते आम्हाला ओपन भेटेल ओपन भेटेल नाही भेटणार काय सांगू शकत नाही मी. कारण की त्याचं टायमिंग आहे 5:30 आणि आत्ता वाजले तर थांबा सांगतो तुम्हाला 2 मिनटं. आता किती वाजलेत? आत्ता वाजलेत 4:54, म्हणजे जवळपास 5 वाजलेत. तर अर्धा तास आहे आमच्याकडे. पोचलो तर जाऊ तिथपर्यंत, नाही तर मग आपण गोपाळगड नुसता फिरून येऊ, गुहागरचा बीच फिरून येऊ. तर मोठं ब्लॉगमध्ये आज आपल्याला कंटिन्यू राहा. ब्लॉग आहे तोंडातून चुकून, कारण की आपण जास्त ब्लॉगच बनायचो. आता मोठं ब्लॉग बनायला सुरुवात केली आहे. तर मित्रांनो आम्ही आता पालशेतला पोचलो आहे. आणि ह्या पालशेतचा रोड बघा किती खराब आहे. कारण आत्ताच ह्या पुलाचं काम झालं ना पाठच्या, त्याच्यामुळे इथला रोड हा एवढा पॅच खराब आहे. पुढचा परत आहेच चांगला, पण हा पॅच खराब आहे. आणि मित्रांनो इथून जर का तुम्ही 4 व्हीलर घेऊन असाल आणि जर का पुढून गाडी आली, हे बघा झालंच, तर आपण अडकलो तसं समजायचं. असा विषय होतो. कारण की इथं भरपूर गल्ल्या गल्ल्यात आणि होतं पुढे ट्रॅफिक बघा मित्रांनो आपल्या किती आहे बघा. ट्रॅफिक इथून गाडी काढायचं म्हटल्यावर तोच विषय असतो. झालं. पुढे ट्रक आहे समोर, तरीच बोलते एवढं असं काय झालं आहे. फुगवलन मित्रांनो, फुगवलन. गरम व्हायला लागलं. हेल्मेट पहिल्यांदा घालतोय. म्हणजे कराडवरून जेव्हा कोल्हापूरवरून गाडी निघालेली तेव्हा पण घातलेलं, पण तेव्हा काय मोटो ब्लॉक केला नव्हता. त्याच्यामुळे आपलं जे वायझर आहे पुढचा हेल्मेटचा तो ओपनच होता. त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नव्हतं. तर आता तोच विषय झाला आहे. बाकी आपला सेटअप निघतात गाड्या. आणि आपली गाडी जी आहे 4 व्हीलर ती ह्यांच्या पुढेच आहे. ह्या गाडीच्या पुढेच आहे आपली 4 व्हीलर स्विफ्ट. फुगलो मित्रांनो. निघालं सुटलो. एवढ्या गाड्या होत्या मित्रांनो इथं. ट्रॅफिक बघा. हा लोचा येते मित्रांनो पालशेतला जर कायचं म्हटलात ना तर हा लोचा येते म्हणून, बाकी काय नाही. नाही तर आम्ही तळीवर जातो ना तेव्हा त्या वेळमार्गे जातो. तो रोड पूर्ण रोड चांगला पण आहे आणि तिथून जायला पण बरं पडतं.
तुम्हाला जरा मित्रांनो थांबा, थोड्या वेळात भेटतो तुम्हाला. जरा इथून ट्रॅफिकमधून बाहेर पडतो आणि मग भेटतो. मित्रांनो ट्रॅफिकमधून निघालो आहे आता. आणि ही स्विफ्ट आहे ना, त्याच्या पुढची जी स्विफ्ट आहे ना ती आमची आहे. तर आता जाऊया आपण ह्यांना पण ओव्हरटेक करून. आपण पुढे आलेलो आहोत फायनली. बाकी मित्रांनो गाडीला पिकअप आहे ना एक नंबर. म्हणजे ह्याच्या आधी मी स्प्लेंडर चालवत होतो आणि जेव्हा शोरूममधून गाडी काढली ना मित्रांनो, आपल्याला काय स्प्लेंडरची सवय असते, त्यामुळे आपले पाय असे पुढे पडतात. आणि ह्या गाडीचं पोश्चर आहे जरासं स्पोर्ट्ससारखं, त्याच्यामुळे पाय जरा पाठी बेंड करून बसायला लागतं. तर ते जरा जमत नव्हतं, पण आता जमतं आहे नीट. आता पाय बरोबर पडत आहेत, गिअर शिफ्ट पण बरोबर होत आहेत माझे. तर तो विषय आहे. तर मित्रांनो आपण आता पोचलो मुळकागरला. आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. लेफ्टमधून आपल्याला जायचं आहे अंजनवेलला, गुहागर अंजनवेल. आपण आता लागलो आहे गुहागर, चिपळूण गुहागर हायवेला. बाकी मित्रांनो गाडी एक नंबर, गाडीचा नाद नाही करायचा परत. ह्या एक नंबर गाडी चालते मित्रांनो. पिकअप आहे ना. मी आता मित्रांनो आलो आहे ना मधल्या राऊंडून. मी व्लॉग नाही बनवला तेव्हा, व्हिडिओ नाही केला. पण मित्रांनो मी जो आलो आहे ना एक नंबर. म्हणजे गाडीचा फील वाटत नाही की गाडी 70-80च्या स्पीडला आहे, एवढी गाडी भारी आहे. बाकी आता इथं गाडी पळवू शकत नाही कारण की इथे जंप आहे. हां बघा कोस्टल रोडला आहे ना मित्रांनो, गाडीचं लगेच जाणवतं. गाडी सिमेंट कडक ह्याच्यावरून चालतं आहे. जसं डांबरी रोड असतो ना तो सॉफ्ट असतो, त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. चालत गाडी एकदम स्मूथ चालते, असा विषय असतो. मित्रांनो भरपूर दिवसानंतर गुहागरला आलो आहे. मी कॉलेजला होतो याच्या आधी इथे. कॉलेजनंतर म्हणजे यायचो, पण जेव्हा गुहागरतूनच आपली एस टी असायची कोल्हापूरला जायची. पण ती सकाळची असायची, त्याच्यामुळे काय संबंध यायचा नाही जास्त. अजून मला मित्रांनो माझ्या कॉलेजला जायला लागणार आहे परत. माझं जे 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ना, जे प्रमाण आपल्याला हे भेटतं, रिझल्ट भेटतो आणला, पण अजून बोर्ड सर्टिफिकेट आहे ना ते अजून आणायचं आहे मला जाऊन. तर ते आता जाईन ना एकदा, म्हणजे परत येईन. जरा बँकेत पण काम आहे, बँक ऑफ इंडियामध्ये, तेव्हा पण गुहागरच जायला लागेल आपल्याला. ती सगळी कामं करायची आहेत, ते आपण एकदा करू. पण मित्रांनो आमचं आता कदाचित असं वाटतं आहे की लाईट हाऊसला जायचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. आम्ही आता जात आहोत गोपाळगडावरती, कारण की लाईट हाऊस कदाचित आम्हाला ओपन भेटणार नाही, म्हणून यांनी प्लॅन केला आहे इथे जायचा आपल्या गोपाळगडावरती. तर जाऊ मित्रांनो. आणि आपण आता 6 जून आहे ना, 6 जूनला रायगडावरती राज्याभिषेक असतो. तर आपण रायगडावरती पण जाऊ राज्याभिषेकाला 100%. मी सांगतो तुम्हाला, कारण की आता मेच्या एंडिंगला आपले पेपर असतील. सेकंड सेमिस्टर, फर्स्ट सेमिस्टर पास झालो. फर्स्ट सेमिस्टर मित्रांनो चांगल्या मार्कांनी पास झालो. तर आता गोपाळगडाच्या दिशेने निघालो आहे आम्ही. तर आता तुम्हाला मित्रांनो मी आहे ना गोपाळगडाची इथे जेव्हा पोचू ना तेव्हाच तुम्हाला मी आता ब्लॉग सुरू करतो. आता आधीमध्ये ब्लॉग सुरू करत नाही. चला तर मग तिथं गेल्यावरच ब्लॉग शूट करतो आपण. तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे लाईट हाऊसच्या दिशेने. पूर्ण डोंगर चढून आम्ही वरती आलो आहे आणि आता मी आता लाईट हाऊसच्या दिशेने निघालो आहे. तर तिकडे जातो आहे. मुलं क्रिकेट खेळत असताना इथे. तर आता मी जातो आहे तिथेच. जाऊया मित्रांनो. मी पहिल्यांदा लाईट हाऊसला जाणार आहे. कुठे जायचं निखिला? सरळ की जरा मित्रांनो थांबवलं आहे आम्ही. कुठे जायचं ते बघतोय. रस्ता गणलोय म्हणजे इथपर्यंत बरोबर आलो आहे. लाईट हाऊस तिथे सर्च करा. सरळ दाखव. चल मग रस्ता मिळाला मित्रांनो. सरळ जायचं आपल्याला.
बाकी मित्रांनो काय सांगा, हेल्मेटची अजून आपल्याला सवय नाही ना, तर ते कसं एकदम असं हे होतं आहे, काय सांगा, गच्च गच्च झाल्यासारखं होतं आहे डोकं एकदम. असा विषय आहे, असा विषय आहे. तर मित्रांनो जे हेल्मेट आहे ना ते घेतलं आहे मी एक्झॉरचं ॲपेक्स ग्लॉसी बॅक. हेल्मेट मस्त आहे, सेफ्टी पण आहे. मला शोरूमकडून एक हेल्मेट मिळालं आहे हवं हे, पण मी ते नाही वापरत आहे. मी वापरतो हे हेल्मेट जे मी घेतलं ते. घेतलं म्हणजे का रायडिंग पण आपल्याला करायची आहे म्हटलं, जरा पैसे जाऊ दे पण चांगल्या ठिकाणी जाऊ दे. ते शोरूमचं कुठे घालून जाणार, त्याला सेफ्टी नसते काय नसते एवढी. ते आपल्याला काय द्यायचं म्हणून आपलं देतात. तर आता लाईट हाऊसच्या दिशेने निघालो आहे. लाईट हाऊस अजून काय मला दिसलेलं नाही आहे. आपण मित्रांनो मजा आहे, बाईकवरून राईड करायला जी मजा आहे ना मित्रांनो, ती फोर व्हीलरमध्ये नाही. मित्रांनो आम्ही आता आलो आहे लाईट हाऊसच्या इथे, आणि आजूबाजूचा परिसर बघा एकदम झकास. टाईम संपतोय म्हणून आम्ही जरा पटकन जाऊन येतो मित्रांनो. तिथे गेल्यावर तुम्हाला वरतून वगैरे सगळा व्ह्यू दाखवतो. तर आता जाते तिथेच बघा लाईट हाऊस. मित्रांनो हे सगळे चढतायत, आता मी पण चढतो. आणि आता मी चला 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 ब्लॉग बनवायचा प्रयत्न करत आहे. फक्त माझा प्रयत्न आहे आणि हे करत ओके. सगळे वरती गेले, आता आम्ही दोघं जण राहिलो शेवटचे. तर चढतो वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो वरतून व्ह्यू. मित्रांनो व्ह्यू चेक करा, खतरनाक, एवढं कडक. एक नंबर व्ह्यू बघा. हे त्यांचं काय आहे ते मला माहित नाही, पण हा व्ह्यू बघा समोरून. ह्याला काय बोलतात मला काय माहित नाही, पण एक नंबर आहे, एकदम खतरनाक आहे, टॉपचा विषय आहे. इकडे दुसरा ब्लॉगर फडकलेला. मी नवीन आहे, नवीन ब्लॉगर आहेत मित्रांनो, आत्ताच सुरू केलंय ब्लॉगिंग. चॅनलचं नाव काय तुमच्या? आमच्या चॅनलचं नाव टेस्टिंग. त्यांच्या चॅनलचं नाव टेस्टिंग, सबस्क्राईब करा जाऊन. हे बघा मित्रांनो एक नंबर व्ह्यू. असंच मित्रांनो आपल्या इथं पण एक आहे, पण जयगडला आहे ते, तिथे लाईट हाऊस आला. मी आता तुम्हाला टाटा बाय बाय. पण बामणगड आहे, ते पण आपण एकदा बघायला जाऊ. तिथून म्हणजे अशी गळ आहे मोठी, आणि तिथून जे समुद्राचं पाणी येते ना ते वरती पावसात एक नंबर बघण्यासारखं. ते पावसात जे आपटताना पाणी ते 10-20 फूट उंच उडतं. तर तेव्हा पण कधी पावसात जाऊ, पण आता मी तुम्हाला जाऊन असं दाखवेन ती बामणगड. तर पावसात पण जाऊ तिकडे. आणि मित्रांनो 6 जूनला रायगडावरती पण जायचा विषय आहे. फोटोग्राफी चालू आहे, जर आता मी पण फोटो वगैरे काढतो आणि तुला आता निघता तुम्हाला भेटतो निघताना. मित्रांनो हे जे आहे ना, हे जेव्हा संध्याकाळी 6 नंतर सुरू होतं, आणि ह्याचा लाईट जो आहे ना तो 42 किलोमीटर लांब असा फिरतो. बघायचे का तुला पटकन? विचार करा, 42 किलोमीटर तरी भरपूर लांब जाते. तर आता आम्हाला इथून घर जायला सांगितलं, कारण की टाइम झाला सकाळी इथून निघायचा. आम्हाला नशीब उघडं भेटलंय, ओपन भेटलं. आणि हे पुढे राडार आहे हे बघा. तर आता निघालोय खाली गेल्यावर मग तुम्हाला भेटेल. कारण आम्ही आता निघालो लाईट हाऊसच्या इथून, आणि आम्ही आता जातो डॉल्फिन पॉईंटच्या इथे. आता तिथून बघूया डॉल्फिन आपल्याला दिसलं तर, कारण की सनसेटच्या वेळेस तो दादा आहे ना आम्हाला बोलला सनसेटच्या वेळेस बाहेर पडतात डॉल्फिन. तर तिथे जातोय आम्ही. थांबली है ना या मंदिराच्या इथून पुढून 50 मीटर जाऊन ते वडाच्या इथून लेफ्ट मारायचं आहे. ते वड आहे ना समोर, तिथून लेफ्ट मारायचं आम्हाला. बाकी मित्रांनो जो व्ह्यू होता ना वरतून खतरनाक. मित्रांनो इथे डिस्कशन झालं, डॉल्फिन पॉईंटला जायचं की गोपाळगडावर जायचं. हे बघा मग आतमध्ये चालायचं. किती वेळ चालवलं हे नाही माहिती, पण त्यांनी वॉकिंग दाखवलं त्याच्यावरती मॅपवरती. टुक 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 असं. कुठे जायचं आता? कुठे जायचं? कुठे जायचं? गोपाळगड. मला काय नाही प्रॉब्लेम, मला आवडेल तिथे जायला. डॉल्फिन पॉईंट तो विषय आहे. ते पण होईल, ते पण होईल. गोपाळगड दोन्ही होईल. इथं जाऊ तिथं आहे ना, मग ते दोन्ही कसं होईल? चालत जायला लागेल. काय डिस्कशन झालं, गोपाळगडावर जाऊया. तुम्हाला सांग लक्षात तसंच दिसणार समुद्र. कॅन्सल. आता गोपाळगडावरती निघालोय आम्ही.
त्यांचा विषय लोक लगेच बंद करतात. पुढचं बघायला नको. तर आता जातोय गोपाळगडावरती. गोपाळगडाची ते गेल्यानंतर तुम्हाला भेटतं. आता काय हेल्मेट काय घालणार नाही, थोड्या वेळासाठी हेल्मेट काय घालणार नाही. आणि मित्रांनो मी जे मोटो ब्लॉग शूट केलेलं ना, तर जर त्याचा अँगल बिघडला आहे तर जरा तुम्ही समजून घ्या. पहिलाच मोटो ब्लॉग आहे आपला. जरा आता ते जे आवडायचं असेल ना ते जरा लूज राहिलेलं माझ्याकडून. मित्रांनो आता मी गोपाळगडावरती पोचलो आणि हा बघा गोपाळगड. आणि मित्रांनो ह्याच्या साईडने ना खड्डे कसे आहेत, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे, जेणेकरून जे शत्रू असतील ना त्यांना वरती चढायला नको म्हणून. हे आत्ता सगळे झालेलं आहे ते माते वगैरे लागून. तेव्हाच्या काळात कसं होतं काय माहीत नाही. इथं आय गेस फळी असेल जी जेव्हा टाईम होत असेल किल्ला बंद करायची दिवशी वरती होत असेल असा विषय असू शकतो. बघा पूर्ण खड्डे. आणि इथे माहिती आहे, हे बघा माहिती आहे. ही माहिती जर तुम्हाला वाचायची असेल तर व्हिडिओ स्टॉप करा, ते वाचा. आणि मित्रांनो आता गोपाळगडावर गेला ऐका मस्त वाटतंय. तर जातो आत गोपाळगडाची ते आणि मग तुम्हाला वाटतं जरा फिरतो वगैरे फिरतो दाखवतो तुम्हाला. मित्रांनो मी या किल्ल्यात आलो आहे पण आम्हाला किल्ल्यासारखं वाटतच नाही. कारण की इथं सगळे आंब्यांची वगैरे लागवड केली आहे किल्ल्यामध्ये. हा काय विषय मला काय समजला नाही आहे अजून. मित्रांनो आम्ही आता जातोय वरती पायऱ्या चढून. ह्या बघा व्ह्यू बघायला, किल्ल्यावरून व्ह्यू. अरे इथं तर समुद्रच नाही, इथं सगळेच दिसते आली होती वाट. समुद्रातून पुढे मित्रांनो व्ह्यू, तर तो व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला. आणि हे बघा मित्रांनो, हो माय गॉड, इथून जर का इथून पडला तर जीव मरल तरी नाही तर काय मोडल तरी. ज्याचं नशीब असेल तो जगल, नाही तर मोडल मरल. तर जातो पुढे, दम लागलाय. तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. आम्ही आता आलोय व्ह्यू पॉईंटच्या इथे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता. इथून दुसरा व्ह्यू चालतोय. भीती पण वाटते साठी काय पण. हा व्ह्यू हा व्ह्यू कसा आहे, एकदम टॉपचा विषय, खतरनाक. आणि हे बघा मित्रांनो समोर, हा बघा मित्रांनो समोर चेक करा, समोर चेक करा. कैरी चोर, कैरी चोर, कैरी चोर. मित्रांनो सगळा विषय आता जरा जास्त काय किल्ल्यावर दिसत नाही. बघा समोर आंब्याची बाग आहे सगळी, सगळी आंब्याची बाग आहे. हा इकडे समुद्र. तर तुम्हाला तर निघताच भेटतो मी. मित्रांनो आता काही जाताना काय मी मोठो ब्लॉग करणार नाही, कारण की जाताना होईल तर रात्र आम्हाला जायला घरात, त्याच्यामुळे रात्रीचं काय दिसणार नाही वगैरे तुम्हाला. त्याच्यामुळे कदाचित हा ब्लॉग मी इथेच एंड करेन निघता. गड वगैरे फिरू आपण, हे मग तुम्हाला भेटतो. मी आता किल्ल्यावर निघालोय गडावरून. आणि मित्रांनो करूयात ह्या ब्लॉगचा इथेच एंड. आता घरातून एंड करताना व्हिडिओ ब्लॉग जाम मोठा होईल. तर करूयात ह्या ब्लॉगचा इथेच एंड. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला, ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक शेअर आणि शेअर करायला पण विसरू नका. बाय बाय.